रात्री खिरेश्वर गावात पोहोचलो. पौर्णिमेचा चंद्र ढगाळ होता. चिंतामण कवटेच्या घराच्या पडवीत मुक्काम केला. सकाळी आवरून निघालो. वातावरण स्वच्छ हिरवं होतं. भातशेती, घरांची कौलं आणि मागे पाठीराखा सह्याद्री, सगळेच हिरवाईने भरून गेले होते. हरिश्चंद्रगडाचं नेढं खुणावत होतं. जुन्या घराच्या कौलांवर छोटं छोटं गवत उगवलं होतं. आजही इथल्या काही घरांना कारवीच्या फांद्यांची भिंत घातलेली दिसते. गावातली सकाळ नेहमीसारखी कामात बुडालेली होती. सह्याद्रीच्या पायथ्याशी राहणाऱ्यांचा कधीकधी मला हेवा वाटतो. सह्याद्रीचे डोंगर, दर्या यांच्या रोजच्या जगण्याचा भाग आहेत. पखालीतून पाणी भरण्याची पद्धत एकदम खास. आज आपण चाललो हरिश्चंद्रगड घेऱ्यात असलेल्या आणि गेल्या काही वर्षात पर्यटकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या आडराई जंगल ट्रेक आणि काळू वॉटरफॉल. खिरेश्वराचं शिवमंदिर अतिशय प्राचीन आहे. शिवलिंगावरून ते सहज लक्षात येतं. झंज राजाने 12 नद्यांच्या उगमावर 12 शिवमंदिरं बांधली. त्यातलंच हे खिरेश्वर मधलं नागेश्वर मंदिर. मंदिराच्या खांबांवर पुराणातल्या देवदेवतांची शिल्प कोरली आहेत. इथलं नक्षीकाम आजही लक्ष वेधून घेतं. शेषशाही विष्णू आणि लक्ष्मी यांच्या मूर्ती खूपच बारकाव्यांनी कोरल्या आहेत. शेषशाही विष्णू रूप पृथ्वीच्या स्थिरतेचं प्रतीक मानलं जातं. मंदिराच्या आवारातच आधीचा नंदी आणि आणखी काही अवशेष ठेवलेले आहेत. आता काळानुसार कळस, खांब यांच्यावर परिणाम झालेला दिसतो. जवळच प्राचीन खांबटाकं होतं. प्राचीन मंदिरात वातावरण एकदम शांत धीरगंभीर होतं. नागेश्वर मंदिर परिसरात फिरत असताना अचानक सुशांत आणि त्याचा भाऊ बऱ्याच वर्षांनी भेटले. मी आणि देवेशू ASMR शूट करायला आलो होतो, पण आता प्लॅन अचानक बदलला. आम्ही आडराई जंगल ट्रेक करायचं ठरवलं. आडराई जंगल महाराष्ट्रातल्या घनदाट जंगलांपैकी एक. इथल्या जंगल वाटा म्हणजे हिरवाईची समृद्धी. आजचा ट्रेक खास होणार आहे. या ट्रेकवर बरंच चालावं लागतं, पण पावसाळी वातावरणामुळे तेही सुखकर आहे. अरे काय व्ह्यू आहे, दिलखुश. डोंगरांना पावसाळी ढगांनी वेढलं होतं. माथ्यावर सह्याद्रीने पांढुरक्या ढगांचा मुकुट घातलाय असा नजारा होता.
रांगड्या सह्याद्रीचे झरे, ओढे, गर्द झाडी, धुक, त्यात हरवलेल्या पायवाटा हेच अलंकार. त्यात त्याचं कातळी रूप खुलून दिसतं. आडराईच्या सपाटीवर एकीकडे ढगांचा खेळ सुरू होता. दुसरीकडे गायीगुरं मोकळ्या हवेत मुक्तपणे फिरत होती. डोंगरांची रचना नैसर्गिकरित्या कमाल साचेबद्ध. या सगळ्याचे फोटो घेत उंचीवरून आजूबाजूचा हिरवागार परिसर बघत ट्रेक सुरू होता. डोंगर, जंगल, एकूणच सह्याद्री, इथला निसर्ग किती विशाल आहे, त्याचं अस्तित्व किती मोठं आणि आदिम आहे याची जाणीव आडराईच्या सपाटीवरून सगळा परिसर बघताना झाली. या कड्यावरून झोकून देऊन वाहणारा धबधबा, याच्या प्रवाहाने केवढा प्रवास केला. दाट हिरव्या रंगांमधून फेसाळत पडणारी ही शुभ्र धार पावसाळ्यात या संपूर्ण भागाचा अक्षरशः कायापालट होतो. गेल्या ट्रेकला भीमाशंकर ते कोथळीगड 5 दिवस आम्ही फक्त धुकं बघितलं आणि विजिबिलिटी काहीच नव्हती. आम्ही ड्रोन कॅरी केलेला तो उडवू शकलो नाही. तर आज एवढा आनंद होतोय की इथे लांब लांब पर्यंत डोंगर रांग दिसत आहेत आणि आता असं वाटतं की ड्रोन पण उडू शकेल. रानवाटाची अलमाटी कझाकिस्तान टूर सप्टेंबर मध्ये नक्की सहभागी व्हा. आडराई पुणे, ठाणे इथल्या लोकांसाठी जवळ असल्याने अलीकडे हा जंगल ट्रेक खूपच लोकप्रिय झालाय. माळशेज घाटाचं घाटवाटांमध्ये असलेलं महत्व अनेक वर्षांपासून आहे. या घाटाची प्रचंड डोंगरांच्या मधोमधून जाणारी लांबच लांब नागमोडी वाट कमालीची सुंदर आहे. ही वळणं बघत बसण्यातच अख्खा दिवस जाऊ शकतो. मध्यावर असलेल्या जंगलात शिरलो. जंगल बोलू लागलं. प्रत्येक जंगल त्याची त्याची कहाणी सांगत असतं. आपण त्यावेळी त्याच्या वेगाप्रमाणे गेलो की कितीतरी गोष्टी नकळत उलगडत जातात. जंगलातली ही झाडं कधीपासून इथे असतील? त्यांच्या जगातील आजोबा, कदाचित पणजोबा, कशा कशाची साक्षीदार. जंगलाचा खऱ्या अर्थाने प्राण आहेत ही. काळ पुढे नेणारी. जंगल सोपं असतं की गूढ? बाहेरून बघताना त्यात असंख्य रहस्य आहेत असं वाटतं आणि आत शिरलो की सगळ्याचा हळूहळू उलगडा होतोय याची जाणीव. लांबच लांब जंगल वाटा चालताना त्यांच्याशी एकरूप झाल्याची जाणीव व्हायला लागते. बरंच चालल्यावर एके ठिकाणी थांबून ड्रोन उडवायचं ठरवलं.
ड्रोन उडवला आणि त्याने जे टिपलं ते कल्पनेपलीकडचं होतं. हळूहळू उंच होत जाणारे झाडांनी वेढलेले डोंगर. या विशाल डोंगरांची उंची छाती दडपून टाकणारी आहे. त्यातच भर पडते सर्वदूर पसरलेल्या गर्द वनराईची. जंगलाचा विस्तार बघून स्तिमित झालो. डोंगरातून फिरताना तो उंच आहे, कठीण आहे किंवा खूप वेळ चालायला लागतंय हे आपण प्रत्यक्ष अनुभवतो. पण अशा प्रकारे हे वैभव, भव्यता बघणं म्हणजे क्षणात दोन गोष्टींची जाणीव होते. ही व्यापकता नजरेचं पारणं फेडणारी आहे. आपण त्याच्या पुढे फक्त नतमस्तक होऊ शकतो. सौंदर्य बघता बघता नकळत अंतर्मुख झालो. आडराई ट्रेकचा हा शेवटचा टप्पा. इथे सगळ्या बाजूने धबधबे येऊन मिळतात. परत सपाटीवर आलो आणि आता काळू धबधबा व्ह्यू पॉइंटच्या दिशेने निघालो. काळू नदीवर असलेला हा पर्यटकांचा आवडता धबधबा. प्रचंड उंचीवरून खळखळत झेपावणारा. उंचीच्या वेगवेगळ्या स्तरातून तो दरीत येतो. प्रत्येक स्तरावर पाण्याची आवर्तनं होतात. धबधब्याचा प्रवास किती आकर्षक आहे. प्रवाहाच्या छोट्याशा रेषेपासून सुरुवात होते. खळखळत वाहत येणाऱ्या या कित्येक रेषांना कसली तरी घाई असते. कुठेतरी पोहोचायचं असतं. एका क्षणी त्या सगळ्या एकत्र येतात, विस्तारतात आणि प्रचंड वेगाने प्रवासाला निघतात. झेपावण्याचा प्रवास. किनाऱ्याने काठाने वाहण्याची सगळी बंधनं क्षणात निघून जातात आणि ती एक झेप मुक्ततेची. कितीतरी वेळ धबधबा बघत बसलो. पाण्याचा आदळण्याचा आवाज वातावरणात भरून राहिला होता. आडराईचा हा जंगल ट्रेक एकदम मस्त झाला. सह्याद्रीतला आणखी एक कमाल दिवस. सकाळी खिरेश्वर गावामध्ये आम्ही खिरेश्वर मंदिर शूट करत होतो. खिरेश्वर नागेश्वर. तर देवेशू आणि मी. आणि तेवढ्यात अचानक सुशांत तिथे दिसला आणि तो आडराईला चाललेला आणि अशी आमची अचानक भेट झाली आणि आम्ही आमचा प्लॅन बदलला. आम्ही चौघे आडराईला गेलो. तिथून काळू फॉलच्या व्ह्यूला आलो. मी तर इथे किती तास बसू शकतो हा व्ह्यू बघत. आडराई मधलं जंगल बघितलं, मोठमोठी झाडं बघितली. वा. आज आडराई जंगल ट्रेक आणि काळू वॉटरफॉलला जायचा विचार होता. निघालेलो आणि अनपेक्षितपणे नागेश्वर मंदिराकडे जवळपास 5 ते 6 वर्षांनी स्वप्नील आणि देवांशीची भेट झाली. त्यामुळे मग नंतर विचार केला की चला मग सोबतीनेच आम्ही फिरू. त्यामुळे जुन्या मित्रांबरोबर असाच भटकंती करण्याचा ती मजा एक वेगळीच होती. आणि आज वातावरण स्वच्छ एकदम असल्यामुळे फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करण्याचा आनंद खूप काही निराळाच मिळाला आम्हाला. आणि भाऊ संदेश सोबतीला असल्यामुळे आज त्याचाही पहिला ट्रेक होता, त्यामुळे त्याची सोबत होती. आडराईला आता यंदाच्या पावसाळ्यात माझं येणं जवळपास 2 ते 3दा झालं. पण दाट धुक्यामुळे ना खूप सारं मिसिंग व्हायचं. आज वातावरण एवढं स्वच्छ असल्यामुळे ना खूप सारं चांगले धबधबे आणि इवन भैरवगड, निमगिरी वगैरे खूप सारं छान बघायला भेटलं, काळू वॉटरफॉल वगैरे. त्यामुळे आजच्या दिवसाची ती एक खासियत आहे. आज अपेक्षा पण केली नव्हती
की असा सुंदर ट्रेक आम्हाला अनुभवायला भेटेल. त्यात काळूच्या वॉटरफॉलनी पण आम्हाला असं दृश्य चांगले पाहायला भेटले. गेल्या 2 रात्री आम्ही सर्च करत होतो कुठे जाऊया आणि 2-3 ठिकाणं ठरतात आणि एक फायनली ठरलं की चला आपण खिरेश्वरला जाऊया आणि आलो खिरेश्वरला. तर आता करायचं काय मी पहिला बोललो मंदिर शूट करूया. मंदिर शूट करताना आमचा अचानक सुशांत भेटला आणि प्लॅनच चेंज झाला आणि एक छान आम्हाला एक म्हणजे एक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल असं छान शूट झालेलं आहे. ड्रोन फ्लाईट गेल्या 2 ट्रेकमध्ये आम्हाला एवढ्या छान नाही मिळाल्या धुक्या आणि पावसामुळे आणि आज तिन्ही फ्लाईट एवढ्या जबरदस्त झाल्यात की तुम्हाला व्हिज्युअल्स बघायला मजा येतील. गेल्या वर्षी फॉलमध्ये म्हणजेच पानगळीच्या ऋतूत मी अलमाटीमध्ये होतो. तिथे फिरताना ते वातावरण अनुभवताना मी त्या जागेच्या प्रेमात पडलो. रानवाटाची पहिली बाली ट्रिप सक्सेसफुल झाल्यानंतर पुढच्या ट्रिपसाठी तुम्हा सगळ्यांना त्याच सीझनमध्ये सप्टेंबरमध्ये अलमाटीला न्यायचा प्लॅन आहे. नक्की सहभागी व्हा.